आज संपूर्ण राज्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। 28 मे पर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा तसंच दक्षिण छत्तीसगड पर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे। 28 मे पर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आज संपूर्ण राज्याला रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आता करण्यात येत आहे। 28 मे पर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा राज्यभरामध्ये पाहायला मिळतोय। शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, शेतकरी हतबल झालेला आहे। तर आता दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा तसंच दक्षिण छत्तीसगड पर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे। मान्सून आता केरळमध्ये दाखल झालेला आहे, तर महाराष्ट्रात सुद्धा 2 दिवसात मान्सून दाखल होणार आहे, त्यामुळे आता संपूर्ण राज्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी कराडहून शशिकांत सूर्यवंशी आणि संजय राठोड आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी राज्याला आता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मान्सून पूर्व पाऊस होतोय, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। मी शशिकांत यांना हा प्रश्न विचारते। आपण पाहतोय की या ठिकाणी आता शेतीचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? नक्कीच नीलम, आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातला पश्चिम घाट परिसर आहे। या परिसरामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय। यामुळं सध्या इकडचं उन्हाळी पीक घेतलं जातं ते म्हणजे भुईमुग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मे महिन्याच्या एंडिंगला भुईमुग पिकाचं उत्पन्न काढण्यात येत असलं, मात्र त्याच पिरियडमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळं आता भुईमुगाच्या शेंगा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा विरडल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर ज्वारीचं पीक देखील या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं। त्या ज्वारीच्या पीक देखील आता पाऊस पडल्यामुळं जी काढण्यास आलेली ज्वारीची पिकं होती ती काळी पडलेली आहेत, त्यामुळं धान्य हे काळे पडल्यामुळं ते देखील आता वाया गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळं शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे। 3 तिमाही पिकाचं नुकसान, जे शेतीचं नुकसान झालं आहे ते पंचनामे करून त्यांनी भरपाई त्याची जी भरपाई आहे ती देण्याची मागणी केलेली आहे। अशाच पद्धतीनं या सगळ्या परिसरामध्ये सध्या जर आपण पाहिलं तर मान्सून पूर्व पावसाची हजेरी ह्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। रस्ते पूर्णतः जलमय झालेले पाहायला मिळतात। रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याची कामं चाललेली आहेत आणि त्या कामं चालल्यामुळं अनेक ठिकाणी या रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला खोळंबा झालेला आहे। अशा जे प्रॉब्लेम्स आहेत या परिसरामध्ये आता होताना पाहायला मिळत आहेत। वॉटरफॉल आहेत ते मे महिन्यामध्येच ओपन झाले आहेत आणि ते प्रवाहित झाले आहेत। त्यामुळे पर्यटकांसाठी जरी ही चांगली बातमी असली तरी मात्र शेतकऱ्यांसाठी ही अतिशय दुःखद बातमी म्हणावं लागणार, कारण शेतीची पिकं आहेत ती जशीच्या तशी आहे ती शेतीमध्ये आता पडलेली पाहायला मिळतात। त्यामुळं शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्याला आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे ते या निमित्तानं पाहायला मिळतात। अनेक अनेक ठिकाणी शहरामध्ये नाले सफाईचं काम हे मे महिन्यामध्ये केलं जातं, मात्र ते अद्याप केलं गेलं नसल्यामुळं अनेक ठिकाणी नाले तुंबलेले तसेच आहेत। मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये पाटण कोयना या परिसरामध्ये पाऊस कोसळतो आणि लगतचे कराड आणि पाटण असेल, सांगली असेल या परिसरामध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते। त्यासाठी नालेसफाई असणं गरजेचं आहे, मात्र ते अद्यापही कुठे केले नसल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळं यंदा पाऊस लवकर अवकाळी पाऊस हा अगोदरच आल्यामुळे या सगळ्या परिस्थितीला आता प्रशासनाला सामोरे जावं लागणार आहे। नीलम, संजय राठोड आपल्यासोबत जोडलेले आहेत। संजय, यवतमाळची काय परिस्थिती आहे? त्या ठिकाणी कशा प्रकारे पाऊस होतोय आणि कशा प्रकारे आता शेती पिकांचं नुकसान झालंय, शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? नक्की नीलम, एकंदर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जे आहे तर थैमान घातलेलं आहे। 5,500 हेक्टरवरती जे आहे तर सोयाबीन, 5,500 हेक्टरवरती जे आहेत ज्वारी असेल, तीळ असेल किंवा या ठिकाणी जर पाहिलं असेल तर पिकाची जी आहे तर लागवड सुद्धा या ठिकाणी करण्यात आली होती, मात्र अक्षरशः अवकाळी पावसाने जे आहे तर थैमान घातल्याने पूर्णतः जे आहे ते शेतकऱ्यांचं नैनाट झालेलं आहे। एकीकडे जर पाहिलं तर याच ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 25 पेक्षा जनावर जे आहेत ते मृत्युमुखी पडले आहेत, तर 4 ते 5 जे आहेत शेतकरी, त्याच्या अलावा जे आहेत त्याच्या आदर जे आहेत ते नागरिक सुद्धा या ठिकाणी जे आहेत मृत्युमुखी पावलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर सरकारने जे आहेत, प्रशासनाने जे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा जे आहे प्रयत्न सुद्धा करत आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा सुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जे आहे प्रशासन करत आहे। मात्र
शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे। एकीकडे जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे आहेत भुईमुग टाकलेलं होतं आणि भुईमुग काढणीला आलेला आहे, मात्र ते भुईमुग पूर्णतः जे आहेत आता खराब झालेला आहे, कुळदलेला आहे। शेतकऱ्यांच्या हाती जो पीक होता हा पूर्ण नैनाट झालेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर अक्षरशः शेतकऱ्यांनी जे तीळ टाकलेलं होतं या तिळामध्ये पाणी घुसल्याने शेतकऱ्यांना तीळ जे आहेत आता विकता येत नाही। येणारं खरीप जे आहे येणारं जे हंगाम जे आहे ह्या हंगामासाठी जो हा पीक टाकलेलं गेलं होतं, मात्र तो पीक जर पूर्ण नैनाट झाल्याने येणाऱ्या हंगामासाठी आता पैसे आणायचे कुठून असा सवाल सुद्धा या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांना पडलेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये नालेसफाईचं काम जरी करत सुरू असेल, मात्र अनेक नाले जे आहेत अनेक नाल्या जे आहेत हे तुंबलेले आहेत। प्रशासनाचं त्याकडे ग्रामपंचायत असो किंवा नगर परिषद असो त्याकडे लक्ष देण्याचं जे काम आहेत या ठिकाणी जे आहे त्यांच्या वतीने करण्यात येत नाही। मात्र याचा नाहक त्रास जो आहे ह्या ठिकाणी नागरिकांना सहन करावा लागत आहे। अनेक समस्या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत। आपले प्रतिनिधी कराडहून शशिकांत आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। शशिकांत, आपण पाहतोय रेड अलर्ट आता जारी करण्यात आलेला आहे, प्रशासनाकडून आता कशा प्रकारची खबरदारी घेण्यात आली त्या संदर्भात काय माहिती आहे? तर नीलम, आता सातारा जिल्ह्याला देखील रेड अलर्ट संपूर्ण महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनानं गरज असेल तरच नागरिकांना बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय, त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर साताऱ्यातली परवाची एक घटना होती, मतिमंद जो व्यक्ती होता तो त्या प्रवाहामध्ये पाण्याचा वाहत जात होता, त्यावेळेला प्रशासनाने देखील त्याला पोलीस प्रशासनानं त्याचा बचाव केलेला आहे। अशा पद्धतीने अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी सर्वच प्रशासन कामाला लागलेलं आहे। त्या ठिकाणी प्रशासन अलर्ट मोडवरती आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर घाटमाता परिसरामध्ये ज्या ठिकाणी दरड प्रणव क्षेत्र आहेत त्या ठिकाणचा प्रवास टाळण्याचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून 3 ते 4 दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे वाहतुकीला खोळंबा जरी झाला असला तरी मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या ठिकाणी दरड प्रणव क्षेत्रातून प्रवास देखील करताना धन्यवाद शशिकांत आणि संजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।